भाजपाला मत म्हणजे विकासाला मत. प्रभाग 22 साठी भरघोस निधीची ग्वाही देत कॉर्नर सभातून निर्धार. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 22 मध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार किसन जाधव, दत्तात्रय नडगिरी, अंबिका नागेश गायकवाड, चैत्राली शिवराज गायकवाड यांच्या प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गुरुवारी सायंकाळी दिमयेवाडीतील एकमल्ले चौक येथे भीमज्योत तरुण मंडळाच्या वतीनं आयोजित कॉर्नर सभेत गौतम फडतरे, सागर एकमल्ले, अभिजित फडतरे, राहुल एकमल्ले, बाबू फडतरे, संजय कांबळे, सचिन फडतरे व विराज जाधव आदी उपस्थित होते. यावेळी शिवराज गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की प्रभाग 22च्या सर्वांगीण विकासासाठी किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून अनेक मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. या विकासाभिमुख नेतृत्वाला मतदारांनी पुन्हा संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले. भाजपाचे उमेदवार किसन जाधव यांनी सांगितले, यापूर्वीही प्रभाग 22 मध्ये रस्ते, पाणी, ड्रेनेज व नागरी सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणून कामे केली आहेत. मात्र विरोधक त्या कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असून मतदारांची दिशाभूल करत आहेत. आता केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे आणि सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदारही भाजपाचे असल्यानं प्रभाग 22च्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही. विकासासाठी आम्ही कधीच राजकारण केले नाही. पुढील काळात पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून आणखी भरघोस निधी आणून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधू अशी ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान विघ्नहर्ता गणेशोत्सव महिला मंडळाच्या वतीनं भाजपा उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी आयोजित कॉर्नर सभेत प्रमिला जाधव, दीपक जाधव, श्रीनिवास गायकवाड, शिवलाल भानावत व चंद्रकांत गायकवाड यांच्या उपस्थितीत भाजपाच्या चारही उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. भाजपाला मत म्हणजे विकासाला मत. आता प्रभाग 22चा विकास थांबणार नाही असा निर्धार व्यक्त करण्यात आला. मतदारांनी विकासाच्या दृष्टीने भाजपच्या पाठीशी खंबीर उभे राहावे असे आवाहन यावेळी उमेदवारांनी केले. निवडणूक येत्या 15 तारखेला आहे आणि 15 तारखेला मतदानाचा दिवस आहे. अनेक उमेदवार त्यांच्या परिणाम त्यांचं मत व्यक्त करतायत, त्यांची बाजू मांडतायत. आपल्याला दिसून येते की गेल्या 2017 ते 2022 या कालखंडामध्ये मी असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेश गायकवाड असतील, आम्हा दोघांनाही तुम्ही सर्व माता भगिनींनी, सर्व ज्येष्ठांनी, तरुणांनी आम्हाला भरभरून मतदान केलं आणि आपली सेवा करण्याची, काम करण्याची संधी आपण आम्हाला प्रभाग 22 मधून संधी प्राप्त करून दिली. माता भगिनींनो, नगरसेवक पदाचा कार्यकाल हा 5 वर्षाचा कार्यकाल असतो. 2017 ते 2022 या 5 वर्षामध्ये मी आणि माझे सहकारी नगरसेवक नागेशांना काम करीत होतो आणि सोलापूर शहरामध्ये देखील सर्वत्र 102 नगरसेवक या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये कार्यरत होते. 2022 पासून ते आज 2026 ची निवडणूक लागलेली आहे. 2022 ते 26 म्हणजे साधारण हे 4 वर्ष, म्हणजे 5 वर्षाचा नगरसेवक पदाचा कार्यकाल आणि त्याच्यानंतरचा उर्वरित 4 वर्षाचा कार्यकाल, म्हणजे गेली 9 वर्ष झालं नगरसेवक पदाची निवडणूक झालेली नाहीये. आता निवडणूक सुरू आहे आणि ही निवडणूक येत्या 15 तारखेला होत आहे. नगरसेवकांचं काम असतं की आपल्या भागातील रस्ते असतील, पिण्याचे पाणी असेल, दिवाबत्तीचा प्रश्न असेल किंवा शौचालयाचा प्रश्न असेल, ही मूलभूत गरजा सोडवण्याचं काम हे नगरसेवक पदाचं असतं. नगरसेवकाचं काम करत असताना मागील 4 वर्षामध्ये सोलापूर महानगरपालिकेवर प्रशासक म्हणून माननीय आयुक्त हे कामकाज पाहत आहेत. आयुक्तांच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेचा गाडा गेली 4 वर्ष झाला आखलं जात आहे. प्रशासक असताना आणि नगरसेवक पदावर नगरसेवक कार्यरत असताना याच्यात थोडंसं फरक मी आपल्या माता भगिनींना या ठिकाणी सांगू इच्छितो. नगरसेवक ज्यावेळी अस्तित्वात असतात त्यावेळेस फडतरे काका महिन्यातून एकदा 20 तारखेला महानगरपालिकेची बोर्ड मीटिंग असते. समाज बांधवासाठी काहीतरी करणं लागतं. त्याच्या पलीकडे गेलो आपण सेटल त्या कैकाळी समाजासाठी, त्या बांबूर समाजासाठी आपल्या भागातील मागच्या कालखंडापासून इथं दीपक काका सरपंच आहे. निधी तर आणायचा सोडा, जी कामं सातत्याने आम्ही करत आलो, मी आणि माझ्या सहकारी नगरसेवक सातत्याने जे विकासाचं काम आम्ही करत आलो, माहिती सरकारच्या माध्यमातून, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून जिथे जिथे आम्ही विकासाचं काम करतोय,
जिथं जिथं आम्ही रस्त्याचं काम करतोय, जिथं जिथं पिण्याच्या पाण्याचं काम करतोय, जिथं जिथं आम्ही आरोग्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय, त्या ठिकाणी तुमची काँग्रेसची पिल्लावडे येतात. सोशल मीडियामध्ये आम्ही केलेल्या कामाचे फोटो काढतात, व्हिडिओ काढतात आणि ते लोकांचं दिशाभूल करतात. तुम्ही कोणतं काम केलेलं आहे? लिंबेवाडी भागामध्ये कोणतं काम केलेलं आहे? आज या ठिकाणी आपण फडतरे काकांच्या या चौकामध्ये आहोत. इथं कोणत्याही विकासाची आपण तुम्ही भूमिका ठरवलेली आहे. या आदिशक्ती चौक पासून त्या संगोष्ठी परिसरापर्यंत कोणत्या विकासाचं काम केलेलं तुम्ही दाखवून द्यावं. त्या लिंबेवाडी परिसरामध्ये माझ्या टकारी समाज बांधवासाठी काय तुम्ही काम केलं ते सांगावं. सेटलमेंट भागासाठी तुम्ही कोणती विकासाची भूमिका घेतली ते सांगायला पाहिजे. 1 नंबर झोपडपट्टी आहे, 2 नंबर झोपडपट्टी आहे, इराणा वस्ती आहे, लहान इराणा वस्ती आहे, मोठी इराणा वस्ती आहे, रामवाडी परिसर आहे. कुठलं विकासाचं विजन तुमच्या काँग्रेस पक्षाकडे आहे? लोकांचं केवळ दिशाभूल करायचं, लोकांच्या कामाचं श्रेय लाटायचं, हे तुमचं काँग्रेसच्या पिलावळांचं काम आहे. तुमचं नेतृत्व 3 टर्म या ठिकाणी आमदार म्हणून काम केलं. आम्हा लोकांनी आम्हा जनतेने तुम्हाला भरभरून आशीर्वाद मागच्या कालखंडामध्ये दिलेला होता. तुम्ही कोणतं विजन माझ्या सेटलमेंट भागासाठी दिलंय, माझ्या लिंबेवाडी परिसरासाठी दिलंय, माझ्या बौद्ध बांधवासाठी कोणतं विजन तुम्ही दिलेलं आहे? तुम्ही 2017 ते 2022 मध्ये सहकारी नगरसेवक नागेशना असेल, किसन जाधव असेल, या नवख्या उमेदवाराला तुम्ही संधी दिलात. नागेशांना त्या कामाचा अनुभव आणि मी सातत्याने सभागृहामध्ये माझी भागाची भूमिका मांडत असताना नगरसेवकाला वर्षाला 5 वर्षाला 1.5 कोटी रुपये मिळते, परंतु आमदारकीच्या बरोबरीचं 30 कोटी रुपयाचा निधी आपल्या भागाच्या विकासासाठी आणलेला हा कार्यक्रम. जिल्ह्याचं सक्षम असं नेतृत्व करणारा पालकमंत्री गोरे हो, आपल्या शहरमध्येचे तरुण दमदार आमदार देवेंद्रदादा कोटे, शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालक, शहर दक्षिणचे आमदार सुभाष बापू देशमुख, अक्कलकोटचे पाणीदार आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी आणि भारतीय जनता पार्टी या माध्यमातून सोलापूर शहराचा विकासाचा घोडदौड सुरू आहे. राज्याच्या विकासाची घोडदौड आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये सुरू आहे. सोलापूर शहराची घोडदौड, सोलापूर शहरातील स्थानिक भाजपच्या आमदारांच्या माध्यमातून घोडदौड सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीचा विचार करून मी आणि माझ्या सहकारी नगरसेवक आम्ही देखील मागील काही दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये सहभाग होण्याचा निर्णय घेतला आणि सहभाग होऊन त्या ठिकाणी आज आम्ही भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या समोर आहोत. मी आता बोलत असताना भारतीय जनता पार्टीमध्ये का आलो हे सांगितलं आणि त्याच्या आधी बोलत असताना सांगितलं की निधी एका वर्षाला 1.5 कोटी रुपये राहते. या सर्व नेते मंडळींच्या माध्यमातून आपल्या भागाला सर्वांगीण विकास करण्यासाठी केवळ आणि केवळ रस्ते, पाणी, ड्रेनेज, दिवाबत्ती, लाईट या कामासाठी जवळपास 30 कोटी रुपये आपल्या भागासाठी आले. 30 कोटी रुपये, 30 कोटी रुपये माझ्या माहितीनुसार 1 ते 2 नगरसेवकामध्ये फडतरे काका कुठेही आपला प्रभाग 22 जर विचार केला तर दर 8 दिवसाला कुठं ना कुठं विकासाचं काम सुरू आहे. लिंबेवाडीमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, सेटलमेंट मध्ये ड्रेनेजच्या लाईनची व्यवस्था असेल, आपल्या कावळा गल्ली भागामध्ये शौचालयाच्या विकासाचं काम असेल, आपल्या पलीकडचे यतीमखाना परिसरामध्ये लाईनचं पिण्याच्या पाईपलाईनचं काम असेल, आपल्या 1 नंबर 2 नंबर झोपडपट्टीमध्ये ड्रेनेज लाईनची व्यवस्था असेल, या ठिकाणी आपण तिथं सभा घेतलेली आहे. या ठिकाणचा हा रस्ता देखील काम करण्याचं विकासाचं काम असेल, इथले पिण्याची लाईनची काम असेल. आता माझ्या सहकारीने सांगितलं शिवराजने की आदिशक्ती माता चौक ते सरपंच पोलीस स्टेशन पर्यंत जो रस्ता आहे तो दमदार आमदार देवेंद्रदादा कोटेच्या माध्यमातून मी माझ्या सहकारी नगरसेवक शिवराज गायकवाड आमच्या तिघांच्या प्रयत्नातून तो रस्ता झालेला आहे. आणि त्या रस्त्यासाठी 76 लाख रुपयाचा निधी देवेंद्रदादाने दिला. या ठिकाणी काही औषध गौशल नव्हते. काँग्रेस पक्षाचं काम करणारे कार्यकर्ते सातत्यानं त्या रस्त्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. सातत्यानं सोशल मीडियामधून हे नगरसेवक कशा पद्धतीनं काम करतायत, इथले आमदार कशा पद्धतीनं चुकीचं काम करतायत हे लोकांमध्ये बिंबवण्याचा प्रयत्न करत होते. अहो काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनो, तुम्ही तुमचे नेतृत्व खासदार आहे,
दिल्लीमध्ये नेतृत्व केले तुमच्या नेतृत्वाने 3 टर्म मध्ये शहर मध्येचा आमदार म्हणून तुम्ही काम केलेलं आहे. तुम्ही माझ्या भागासाठी किती निधी आणलेला आहे, माझ्या सेटलमेंट परिसरासाठी, माझ्या निमवाडी भागासाठी, माझ्या बौद्ध बांधवांसाठी, माझ्या टकारी समाजासाठी, माझ्या कैकाडी समाजासाठी किती निधी आपण दिलेला आहे. आपल्या भागासाठी विकासाची गाथा देणं खूप कठीण प्रसंग असतो, कारण तिथे विचारणारे महानगरपालिकेमध्ये हाऊसच नसतं, सभागृह नसतं, मिटिंगच नसतं, कुणाला विचारणार. प्रशासक जे करतील तेच पूर्व देशा म्हणावं लागतं. परंतु आपल्या सर्वांचा आशीर्वाद, आपल्या सर्वांचं पाठबळ होतं. त्यामुळं महायुतीमधील एका प्रमुख पक्षामध्ये मी आणि माझे सहकारी नगरसेवक नागेशाला गायकवाड आम्ही दोघंही काम करत होतो. आपल्या भागातील जनतेने आम्हाला संधी दिलं, त्या संधीचा पुरेपूर आम्ही आपल्या भागाचा विकास करण्यासाठी प्रयत्न केला. 5 वर्षामध्ये तर निधी तर निश्चित आणलं. पडते रे काका, नगरसेवकाला एका वर्षामध्ये साधारण सक्षम असेल नगरसेवक, बोलका असेल नगरसेवक, माहितीगार असेल नगरसेवक, तर त्याला 25 लाख रुपयाचा निधी हा वर्षाकाठी मिळत असतो. एका नगरसेवकाला वर्षाकाठी 25 लाख रुपये भांडवली निधी असतं आणि वाढवाय निधी 10 लाख रुपये, म्हणजे वर्षाला 30 लाख रुपयाचा निधी त्याच्या भागाचा विकास करण्यासाठी असतो. म्हणजे 5 वर्षामध्ये 30 लाखाप्रमाणे जर आपण हिशोब केलं, 30 लाखाप्रमाणे जर आपण 5 वर्षाचा दीपक काका विचार केला आपण, तर 3×5=15 म्हणजे 1.5 कोटी रुपयाचा निधी हा नगरसेवकाला 5 वर्षामध्ये उपलब्ध होतो संपूर्ण 22 नंबर प्रभागाला. आपल्या 22 नंबर प्रभागामध्ये मतदारांची संख्या आहे 42,799 मतदार आहे आणि 50,000च्या आसपास लोकसंख्या आहे. 1.5 कोटी रुपये 50,000 लोकांमध्ये कसं काय वितरित करता येते, म्हणजे जिकिरीचा प्रश्न असतो. परंतु मी आणि माझे सहकारी नगरसेवक नागेशाला गायकवाड आपण पाहिला असाल, आपण वर्तमानपत्रात पाहिला असाल, चॅनलमधला पाहिला असेल किंवा सोशल मीडियामधून पाहिला असाल, 5 वर्षाच्या कालखंडामध्ये तर निधी आणायचा प्रयत्न आमचा सातत्याने सुरू होता. परंतु प्रशासकाचं जे 4 वर्षाचा कालखंड होतं, त्या 4 वर्षाच्या कालखंडामध्ये देखील कोट्यावधी रुपयाचा निधी आपल्या भागामध्ये विकासासाठी आणलेला नगरसेवक म्हणजे नगरसेवक नागेशांना गायकवाड आहे. नगरसेवक आपल्या समोर इथं उपलब्ध आहे. आता जे आहे 1,500 आहे, 1,500 मध्ये अजून भाऊ तुम्हाला 1000 रुपये घालणार आहे. 2,500 होईल, 3,000 होईल, पण भावाला तुम्ही भर भरून आशीर्वाद द्या. भाऊ भर भरून खुश झाला तर 100% तुम्हाला 2,500-3,000 रुपये देऊन टाकताय. बरोबर आहे बाबा. त्यामुळं खूप वेळ कमी आहे. येणाऱ्या 15 तारखेला 7:30 ते 5:30 वाजूस्तर आपलं पवित्र मतदान आपल्या बूथ केंद्रावर जाऊन पहिला मशीनवर जायचं, कमळ ओळखायचं. त्या मशीनवर दत्ताना नडगिरी या व्यक्तीचे आमचे उमेदवार आहे, सहकारी मित्र. दुसऱ्या मशीनवर नागेश अण्णा यांची सौभाग्य होती, अंबिकाताई गायकवाड आणि कमळ चिन्हावर आहे, त्या कमळला आपण बटन दाबायचं. तिसऱ्या मशीनवर चैताली शिवराज गायकवाड माझी सौभाग्य होती. या 3ऱ्या मशीनवर कमळ घेऊन त्यांनी थांबले आणि कमळला मत टाकलं. आणि आपले लोकप्रिय नगरसेवक त्यांचं 4था मशीन आहे, तुम्हाला दिशाभूल करील. 4था मत दुसऱ्याला घाला, 3रा मत दुसऱ्याला मारला, पहिला मत दुसऱ्याला. माझ्या मायता बहिणी, माझ्या मायबाप, तुम्ही चूक करू नका. 4थाही मत कमळलाच घालायचं.